MIT कॉलेज रोड सेफ्टीचा महिना मनवत आहे. तर ह्याचप्रमाणे आपण ह्या विषयावरती रोड सेफ्टी या विषयावरती एक पथनाट्य ठेवलंय. तर आम्ही तुमच्या समोर एक छोटं पथनाट्य सादर करतो. नाटक पाहण्यासाठी नाही, हे नाटक जीवनासाठी आहे. कारण रस्ता आपल्याला रोज एक नवीन गोष्ट सांगून जात आहे. सिग्नल हे दुश्मनांचं नाही, हे जीवनाचं मित्र आहे. हेल्मेट सीट बेल्ट हे नियम नाही, हे रक्षकांचं सूत्र आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अंश मायरे आणि माझ्यासोबत माझे सगळे मित्र तुम्हा सगळ्यांना रोड सेफ्टीवरती एक पथनाट्य दाखवण्यात आलं. तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक गोष्ट घडती की आपण सकाळी कॉलेजला निघतो, आईशी भेटतो, आईला म्हणतो आई मला चावी दे, मला गाडी घेऊन कॉलेजला जायचं. पण आई म्हणते हा बेटा हेल्मेट घालून जा. तर ह्याच्यावरती आपण आपलं पहिली गोष्ट ऐकूया. आई चालू दे ना, मला कॉलेजला जायला लेट होतोय. हो बेटा ठीक आहे, पण हेल्मेट घालून जा. सिरियसली हेल्मेट घालून जाऊ, मला कूल दिसायचंय. कूल. अच्छा, कूल दिसायचंय तुला. अरे असं हेल्मेट घातलं ना, असं अंकल दिसेल. अरे बेटा, हेल्मेट घालणं हे आई बाबांसाठी असतं आणि कूल दिसणं हे फक्त 10 लोकांसाठी. जिवंत असणं हे आई बाबांसाठी असतं. हेल्मेट घालणं ही फक्त फॅशन नाही आहे, तर ते तुझ्या नशिबाचं रक्षक आहे. एका सेकंदाची ओव्हर स्पीड, एक लहानशी स्पीड आणि उद्या तुझ्याऐवजी तुझ्या कॉलेजच्या गेटवर फक्त तुझा इंतजार दिसेल. आज मी फक्त तुला चावी देत नाहीये, तर एक जबाबदारी देते. लक्षात ठेवा, हेल्मेट घालून घरी सेफली परत येण्यातच खरा स्वॅग आहे. माँ बाप का सपना रोड सेफ्टी अपना, माँ बाप का सपना रोड सेफ्टी अपना, माँ बाप का सपना रोड सेफ्टी अपना. तीन प्रकारचे मित्र नेहमी असतात. एक असतो तो शहाणा मित्र असतो, समजूतदार असतो, रिस्पॉन्सिबल असतो, सगळ्यांचा ऐकतो, लीड असतो. दुसरा असतो मात्र अवचिंदा मित्र, त्याला हमेशा मस्ती करायची असते. आणि तिसरा मित्र असतो तो असतो लेजेंड, तो असतो जुगाडू मित्र. तर असेच 3 मित्र आमच्याकडे पण आहे आणि या 3 मित्रांची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतो. अरे साहिल चल, कॉलेजला जायचे, उशीर होतोय. हाँ जाओ ना कॉलेजला. सुजन, कॉलेज नहीं जाना है क्या? अरे राफेल जाना है, पर अपन 3 जन गाड़ी है, कैसे जाएंगे? अरे अपन 3 जन है तो अपन ट्रिपल सीट जाते हैं ना कॉलेज. ट्रिपल सीट? अरे सामने पुलिस वाले हैं, वो पकड़ेंगे और फाइन तो लगाएंगे और लेट भी हो जाएंगे, कैसे जाएंगे? मैं जुगाड़ बताता ना एक, इतना क्यों टेंशन लेना. अब हम कॉलेज के लिए निकलेंगे ट्रिपल सीट, अगर पुलिस कहीं नजर आई तो अपना बैग जो है नंबर प्लेट पे ढाक देंगे, उसको नंबर प्लेट ही. भाई तेरी बैग लगा देगा तो नंबर प्लेट पे, पुलिस से तो बच जाएंगे, पर एक्सीडेंट उससे बचा सकता है क्या वो? सुन मेरे भाई, अपन 3 जन है, ट्रिपल सीट है. ट्रिपल सीट है इलीगल है और एक फाइन है. ये सिर्फ फाइन नहीं तो 3 जिंदगियों की रिस्क है. असली स्वैग तो सेफ्टी में ही है. कॉलेज जाना इम्पोर्टेंट है, मगर घर सेफली लौटना उससे ज़्यादा इम्पोर्टेंट है. तो चलो आज से अपन सिटी बस से जाते हैं. नहीं है मेरे भाई, 3 दोस्त 1 बाइक सेफ नहीं है मेरे भाई. 3 दोस्त 1 बाइक सेफ नहीं है मेरे भाई. तर मित्रांनो, आपण अपरिचित नावाचा पिक्चर पाहिलाच असेल. त्या पिक्चर मध्ये आपला जो नायक असतो त्याच्यासमोर एक ऍक्सिडेंट होतो, तर तो त्या ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीची मदत करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला सोडून रस्त्यावरती कोणीच त्याची मदत करत नाही. ही गोष्ट आपण आपल्या रस्त्यांवरती पण नेहमी बघत राहतो. तर असाच एक प्रसंग घेऊन आम्ही तुमच्यासमोर आमची शेवटची आणि तिसरी गोष्ट घेऊन आलो. अरे 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 वाचू नको, तुझ्यावरती पोलीस केस होईल. पोलीस केस? मी नाही वाचलो त्याला. अरे बाप, किती रक्त सांडलंय. अगं मला काही कल्पतच नाहीये. चल आपण इथे. अरे अरे तुम्हें क्या हुआ? अरे 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 इसको बचा मत, तेरे पे पुलिस केस होगा. नहीं नहीं, ऐसा नहीं होगा. गुड समैरिटन भारत में एक कानून है. जो कोई इंसान घायल व्यक्ति की ईमानदारी से मदद करता है, पुलिस उसे पूछताछ के लिए उठाकर नहीं लेके जा सकती, अदालत के चक्कर नहीं कटवा सकती. याद रखना, मदद एक कॉल, एक हाथ, एक मदद किसी की जान बचा सकता है.
तर मित्रांनो, हा होता गुड सॅमॅरिटन लॉ 2016च्या मार्च महिन्यामध्ये हा आपल्या सुप्रीम कोर्टमध्ये पास झालेला आहे. तर समजा अगर आपल्याला कोणी रस्त्यावरती घायल व्यक्ती दिसला तर आपण त्याची मदत करायला पाहिजे. तर मित्रांनो, हा होता आमच्या रोड सेफ्टीवरचा एक पथनाट्य. अगर हे नाटक तुम्हाला आवडलं असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.